एक मोठी बातमी। गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्याला पाचव्यांदा पुराचा फटका बसलाय। भामरागडचा जगाशी संपर्क तुटला असून संपूर्ण भामरागड तालुक्यातील 105 गावांमध्ये संपर्क होत नाहीये। कालपासून पडणारा सततचा पाऊस आणि छत्तीसगडमध्ये इंद्रावती नदीला आलेल्या पुरामुळे पर्लकोटा नदीला पूर आलाय। अशातच 2 तालुक्यांना जोडणारा पूल पाण्याखाली गेलाय। पहाटेपासून आलापल्लीपासून भामरागड दरम्यान संपूर्ण वाहतूक बंद झाली आहे। प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून मदतीची यंत्रणा तयार ठेवण्यात आली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेश तिवारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। महेश, भामरागडमध्ये पुन्हा एकदा पुराचा फटका बसला असल्याचं कळतंय, काय सद्यस्थिती आहे? भामरागड तालुका हा राज्यातला शेवटचा तालुका आहे आणि या ठिकाणी पर्लकोटा, पामुद, गौतम, इंद्रावती या 3 मोठ्या नद्या वाहतात। गेल्या महिन्याभरापासून आपण अनेकदा भामरागडमध्ये पुराची परिस्थिती अनुभवली। यावेळी परत पुराची परिस्थिती दिसून येत आहे। हा दिवसभर आणि रात्रभर पडणारा जो पाऊस आहे त्यासोबतच छत्तीसगडच्या सीमेवरून वाहणाऱ्या इंद्रावती नदीला आलेला पूर, या पुराच्या दबावातून पर्लकोटा नदीला पूल आला। आणि हा पूल आल्यामुळे भामरागड ते हेमलकसा दरम्यान असलेला मोठा जो पूल आहे हा पाण्याखाली गेलाय। त्यामुळे संपूर्ण भामरागड तालुक्यासह 105 गावांचा संपर्क तुटलेला आहे। रात्री आलेली जी बसेस आहेत गडचिरोली अहेरीकडे जाणारी, बसेससह सगळे वाहतुकीचा जो प्रकार आहे ठप्प झालेला आहे। सगळी बसेस भामरागडच्या बसस्थानक परिसरात आहे आणि पर्लकोटा नदीला हा जो पूर आहे या वर्षातला 5वा पूर आहे आणि त्यामुळे जनजीवन पूर्ण विस्कळीत झाल्याचं दिसून येत आहे। महत्त्वाचं म्हणजे पुराचं पाणी आता हळूहळू वाढत असल्यामुळे त्या ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेड्स लावलेले आहेत। तहसील प्रशासन, पोलीस प्रशासनाने मदतीची संपर्क यंत्रणा तयार ठेवलेली आहे। भामरागडचा बसस्थानक परिसर हा नेहमी पुराच्या पाण्याखाली जातो आणि दुकानं वगैरे सगळं, त्यामुळे तेथील नागरिकांना सुद्धा प्रशासनाने सूचना दिलेल्या आहेत की आपलं सामान तिथून खाली करा। नेमकं संध्याकाळपर्यंत पुराची परिस्थिती काय होते आपल्याला बघावं लागेल। सध्या पाऊस त्या ठिकाणी थांबला असला तरी पावसाचा इशारा वेधशाळेने दिलेला आहे। त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याला आणखी 2 दिवस मुसळधार पावसाचा सामना करावा लागेल अशी परिस्थिती दिसून येत आहे। ठीक आहे महेश, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद। तिकडे नांदेड जिल्ह्यामध्ये पाऊस नसला तरी गोदावरीची पूरस्थिती 4 दिवसांपासून कायम आहे। वरच्या भागातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरूच असल्याने गोदावरी नदीला मोठा पूर आलाय। नांदेड शहरासह जिल्ह्यातील मुदखेड, नायगाव, उमरी आणि धर्माबाद या तालुक्यातून गोदावरी नदी वाहते आणि त्यामुळे या सर्व तालुक्यात नदीकाठची शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेलेली आहे। गेल्या 4 दिवसांपासून शेतात पाणी साचलेलं असल्याने पीक जागेवरच सडून गेले आहेत। गोदावरीच्या बॅकवॉटरच्या नदी काठच्या अनेक गावांना देखील पुराचा फटका बसलाय। गोदावरीच्या या पुराची तीव्रता दाखवणारे हे व्हिडिओ ड्रोन कॅमेऱ्याने फोटोग्राफर भगवान शेवाळे यांनी घेतलेले आहे।